तर सन्मानानं युती झाली तर ठीक, नाहीतर आम्ही स्वबळावर लढू। पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी ही घोषणा केली आहे। आगामी निवडणुकांमध्ये पाटलांकडून स्वबळाचे संकेत देण्यात आले। शिंदेंनी सुरू केलेला आनंदाचा शिधा बंद याची खंत आहे, अशी माहिती देखील किंवा असं विधान देखील गुलाबराव पाटलांनी केलं आहे। तर गुलाबराव पाटील यांचे महत्त्वाचे विधान समोर येत आहे। सन्मानाने युती झाली तर ठीक, नाहीतर आम्ही स्वबळावर लढू असा इशाराच त्यांनी दिलेला आहे। आणि त्यासोबतच त्यांनी आगामी निवडणुकांमध्ये स्वबळाचे संकेत देतानाच शिंदेंनी जी आनंदाची शिधा ही योजना सुरू केली होती ती निधी अभावी आता बंद करावी लागली आहे, याबाबत खंतही व्यक्त केली आहे। त्यामुळे सरकारमध्ये असतानाच गुलाबराव पाटील यांनी भाजपच्या विरोधात एक प्रकारे खंत व्यक्त केली आहे। आता सुद्धा आम्ही त्यांना सांगितले की ती सन्मानाने महायुती होत असेल तर आमची कुठेच आडकाठी नाही, पण सन्मानाने होत नसेल तर आमची जेवढी ताकद आहे त्या ताकदीच्या भरोश्यावर आम्ही लढायला तयार आहोत। आणि मला तरी असं वाटतं की जिथे सन्मान आहे तिथे प्रत्येक गोष्टीला मान्यता द्यायची असते, आणि जिथे सन्मान नाही, शिवसेना ही जन्माला आल्यापासूनच कधी निवडणुका लढण्याकरता आली नाही, ती समाजसेवेकरता जन्माला आली। 80% समाजसेवा आणि 20% राजकारण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।